तर तुम्ही बघत असाल ह्याची वाइंडिंग आणि ह्याचे जे मधातले पेपर असतात ना ते सगळे काढलेले आहेत ना. आणि ह्याच्यात आता टाकायचं आपल्याला नवीन पेपर. तर हे वाले बेसेस आहेत ना हे काढायचे. तर ह्यानी पाना आहे, हा आहे 10-11चा, 10 आणि हा 11. सर तो 11 खुलेल मेन म्हणजे. हे काढल्यानंतर त्याचे जे नट आहेत ना, ही डाय आहे 2 नंबरची. 2 नंबरची डाय मी नेहमी म्हणजे मी मारलेली आहे 2-3दा तर. पण 1 नंबरची जी ओरिएंटची डाय असते ना ती खूप अशी मोठी असती, म्हणजे की जाड क्वालिटीची असती. हे तुम्ही बघितलं असेल मी कसं लावलं. आता त्याला पाण्याने गच्च करायचं केलं. आता इकडून पण करूया. इकडून पण केलं. आता चढवायला पण ह्या स्टेटरला पेपर. तुम्हाला पेपर तर दाखवले आणि डायच लगे दाखवली. पेपर काय चढवलाच नाही. तर आपले लांबवाले पेपर घ्यायचे म्हणजे की एकदम व्यवस्थित झालेला जाईल. स्टार्टिंगला लांबवाले पेपर. तुम्हाला माहीत असेल तर डाय खूप इम्पॉर्टंट. डाय जर इतकुशी जरी हरपली तरी आपल्याला ते फॅन भरता येणार. तर मग मी इथून कापायले ह्याला आणि तुम्हाला फोल्डेड दाखवते. हे बघा, हे असं फोल्ड आणि ह्या पेपरला असं फोल्ड केलं. मग ह्याला थोडंसं असं प्रेस करायचं नखाने किंवा कोणी कशानेही करतं, बोटाने पण कोणी करतं. तर मग हे असं टाकायचं. ओके, तर असेच सगळे करायचे. हे आहे लास्टचा पेपर. तर आता मी तुम्हाला माहिती आहे की कसा पेपर भरला आणि कसा पेपर टाकला. सो आता करूयात आपण ह्याला वाइंडिंग. लेट्स गो. वाइंडिंगमध्ये बेसिक हे असते ह्याला हे स्टेटर आहे ना त्याला ह्या कोण्याला टाकायचं, ह्यावाला कोण्याला, आणि नंतर प्रेस करायचं आणि ह्यावाला कोण्याला टाकून द्यायचं. म्हणजे कळालं ना तुम्हाला, ह्यावाल्या कोण्याला एक आणि ह्यावाल्या कोणाला एक. आणि हे वाला आहे ना, हे वाली साईड आहे ना ह्या दोन्हीच्या मध्यभागी टाकायची. आता मी टाकेन. अरे थोडंसं ह्याला मागं घ्यायचं. मागं घ्यायला असं करायचं. मागं घेतलं. आता मागं घेऊन पुन्हा ह्याला व्यवस्थित टाकायचं. टाकलं. सो आपल्याला बघायचं आहे की ढिल्ली तर नाही परफेक्ट बसली आहे. सो हे वायर इथं असते. हे वायर ह्या रिलीमधून असं हे इथून घ्यायचं. रिटर्न मग इथून एक लाईन नसती आणि लाईनीमधून हे असं निघते बाहेर. आणि मग आपल्याला हे करायचं आहे, हे वालं वायर कुठे वायर, हे इथं वायर, हे वालं वायर असं घ्यायचं ह्या दोन्हीच्या मधातून घ्यायचं ते वायर मधातून. आणि नंतर मग ह्याला गुंडाळायचं. गुंडाळणं झालं की मग ह्याला रिवर्स आणि फॉरवर्ड करायला सुरुवात करायची. त्याआधी हे नंबर प्लेट असते, ह्यानी इनक्रीज म्हणजे की वाढवायचं आणि ह्याला हे कमी करायचं. इथं बाण पण असतील तुमच्या लक्षात यायला. हे कमी करायचं आहे आणि हे वाढवायचं आहे. आणि हे ऑटोमॅन मोडमध्ये, म्हणजे की हे मोटर आणि ब्रेकर पण होऊ शकतं. म्हणजे की हे इकडे जर फॉरवर्ड आणि हे करायचं असेल तर तुम्हाला करू शकता तुम्ही. आणि ह्याला आता रिस्टार्ट म्हणजे की हे रिस्टार्ट करायचं. म्हणजे की हे रिस्टार्ट केलं की हे पूर्ण 0 बनतात. हे बघा, हे रिस्टार्ट
रिस्टार्ट केलं म्हणजे हे रिस्टार्ट केलं, रिस्टार्ट दाबलं की पूर्ण रिस्टार्ट. तर आपल्याला पाहिजे 340 आणि 370 आपण करतो. 340 टर्न तिथं मारायचे. फिनिश. काय रिव्हर्स म्हणल्यावर हे रिव्हर्स आहे. हे दोनकडे जाताना हे रिव्हर्स आहे आणि फॉरवर्डकडे जाताना म्हणजे की आपल्या स्वतःकडे येणं म्हणजे फॉरवर्ड आहे. हे इकडून इकडे येणं म्हणजे की फॉरवर्ड आहे. हे तर तुम्हाला कळालं. आता कधी पण एक कॉईल झाली की रिव्हर्स घ्यायचं आणि दुसरी कॉईल झाली की फॉरवर्ड घ्यायचं. एक कॉईल झाली की रिव्हर्स घ्यायचं आणि दुसरी कॉईल झाली की फॉरवर्ड घ्यायचं. हे नक्की लक्षात ठेवायचं. आपला ह्याचा फॉर्म्युला काय आहे? एक कॉईल झाली की रिव्हर्स घ्यायचं, दुसरी कॉईल झाली की फॉरवर्ड घ्यायचं. आता मी ते करेन. तुमच्याकडे फिरायला असं फिरायचं, असं माझ्याकडे येणार मग असं पण आता हे असं फिरायचं. तुमच्याकडे आलं की ह्याला असं धरायचं, असं करायचं आणि घालायचं. माझ्याकडे आलं हे बघा, माझ्याकडे फक्त ह्याच्यामधलं तुमचा एकच कॉन्सेप्ट असणार, रिव्हर्स आणि फॉरवर्ड. त्यामध्ये गोंधळून जायचं नाही आणि एक रिव्हर्स झाल्यानंतर दुसरा फॉरवर्डच करायचा. जर रिव्हर्स केला तुम्ही तर मग तुम्ही चुकलात. मग तुमचं कनेक्शन वायर जे दोन्ही सेम येणार ना ते येणार, ते वेगळं वापरायचं. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर, जर तुम्ही शिकलेले असाल तर तुम्हाला कळेल. तर कधी पण रिव्हर्स आणि फॉरवर्ड केल्यावरच परफेक्ट कनेक्शन येतात. नाहीतर मग माझे पहिले लई असे दोन्हीकडून कनेक्शन यायचे. बघा मग मला सांगायचे, अगं असं नाही पोरे असं. त्या कन्फ्युजनला दूर करण्याचा प्रयत्न करा. मी सांगितलंय ते करून बघा. एकदा रिव्हर्स आणि एकदा फॉरवर्ड, बस तुम्हाला तिथंच आलं म्हणून ते समजा. आता बघा माझे कनेक्शन कसं होतात. कनेक्शन पण आलेले आहेत आणि फुल पंखा भरलेला आहे. तर आत्तापर्यंत आपण पंखा भरलेला आहे पूर्ण. आणि आता करणार आहोत आपण ह्याच्यावरची कोटिंग, म्हणजे की ह्याचे मेन पेपर जर नाही टाकले ना तर पंखा पूर्ण बॉडीवर झाला ना आपल्याला शॉक लागण्याचीही शक्यता. म्हणूनच त्यासाठी आपण पेपर टाकत आत्ता पेपर हा कसे टाकायचे ते पण असं प्रेस करायचं ह्याला आणि ह्यावर टाकून द्यायचं. पण पेपर मोठा आहे तर मग प्रॉब्लेम काय हा बाहेर गेला अंकल. नहीं रेगुलर नंबर त्याला करायचं वो सर मेरे पास नंबर होते लेते असं पेपर कसं दाखवत आणि बाहेरून निघाला निघायचं. तुम्ही बघत असाल बाहेरून नाही होणार.
काफी टाइम से मैं आपको 12 साल हो गए एक जगह ये ट्रांसफर कर नहीं हो रहा सीएनडब्ल्यू ना सीएनडब्ल्यू पूरण भी तो था पूरण नागरी में था ना वो लाइन के लाइन वो भी तो जा रहा है